हे विणा वाजवायच्या, तसंच गाणी म्हणायच्या. संगीत कलामध्ये पण प्रवीण होत्या, तसंच नृत्य कलामध्ये सुद्धा प्रवीण होत्या. लहानपणी त्या शाळेत असताना त्याने ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ही एक गाणं डान्स केला होता, खूप गाजलं होतं. अशा शाळेमध्ये त्या लहानपणापासूनच कशा होत्या, अगदी ज्ञानामध्ये अग्रेसर होत्या. मग परत ज्ञानामध्ये येण्यासाठी एक कारण घडलं त्यांच्या जीवनामध्ये, की त्यांच्या वडिलांना व्यवसायामध्ये जरा तोटा निर्माण झाला, काहीतरी हे झालं. आणि मग त्यांनी काय झालं, त्यांना अटॅक आला त्यामध्ये त्यांच्या वडिलांना. आणि वडील गेल्यामुळं त्यांची आई मुलांना घेऊन माहेरी आल्या. आणि म्हणजे तिथं बाबांचं घर होतं. आणि माहेरी आल्यामुळं त्यांच्या मम्माची मावशी ज्ञानामध्ये होती, तिनं त्यांच्या आईला घेऊन गेली बाबांच्याकडं. आणि तिथं गेल्यावर त्यांच्या आईला जरा ते बरं वाटलं आणि सारखी रडत बसायची ना वडील पती गेल्यामुळं. तर मम्मामध्ये आईमध्ये झालेला बदल दिसला आणि मग मम्मा पण बाबांच्याकडे आली. आणि ज्या वेळेला मम्मा बाबांच्याकडे आली आणि बाबांची दृष्टी मम्मावर पडली, त्याच वेळेला त्यांच्यामध्ये सगळं हे झालं, की बाबांना वाटलं की हीच खरी लक्ष्मी आहे आणि ही खरी वारीस बच्ची आहे, हे बाबांनी जाणलं. आणि मम्मा पण तशी कुशागर बुद्धीची होती, त्यामुळे तिला ज्ञान पण आवडायला लागलं. बाबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ती आत्मसात करायला लागली हळूहळू. आणि यज्ञामध्ये पण रुची दाखवायला सुरुवात केली तिनं. आणि मग सगळ्या गोष्टी बाबा पण तिच्यावर सोपवायला लागली, तू हे कर तू ते कर, जबाबदाऱ्या सगळ्या टाकायला लागली. आणि मम्मा त्या जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे आणि ह्यानं पार पाडायची. आणि अशा प्रकारे तिनं यज्ञ सांभाळायला सुरुवात केला मम्मानं. आणि असं सांभाळत असताना मग तिला यज्ञ माता म्हणायला लागली सगळी. स्वतः त्यांची आईसुद्धा मम्माला काय म्हणायची, मम्मा म्हणायची. म्हणजे अशा प्रकारे मम्मानं काय केलं, अगदी आईच्या प्रमाणे सगळ्या यज्ञाची पालना केली. जसं आई आपल्या मुलाची सगळ्या दृष्टिकोनातनं त्याची प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न करत असत्या, तसं मम्मा पण प्रत्येक यज्ञवत्साची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कसं प्रगती होईल, कसं तो मूल पुढे जाईल, ह्या सगळ्या दृष्टीनं ती काय करायची, प्रयत्न करायची. अशा प्रकारे मम्मा सगळ्या यज्ञवत्साची सांभाळ करायची. आणि मम्माचं प्रत्येक बाबांच्या ज्ञानावर किंवा बाबांच्या पूर्ण विश्वास होता. अजिबात त्यांच्या मनामध्ये शंका यायची नाही, कुठल्या गोष्टीचं मग हे चालायचं नाही. मग बाबा काय पण सांगू दे, लगेच मम्मा हाजी म्हणायची. मग अशी 2 उदाहरणं आहेत की त्यांची मम्माला एकदा क्लासमध्ये बाबा म्हणले, मम्मा आज अंडा खायगे. अंडा खायगे म्हणजे सगळी एकमेकाच्या तोंडाकडे बघाली, मम्मा अंडं कसं खाणार. तरी मम्मा उठली आणि बाबांच्या पुढे गेली आणि बाबांनी पण असं अंडं धरलं, मम्माने आ केलं. अगदी आता जणू काय माझ्या तोंडात ही अंडं पडतंयच एवढ्यापर्यंत हे झालं. परंतु तेवढ्यात बाबा म्हणले, मम्मा पास झाली. म्हणजे तिनं मनामध्ये तिच्या शंका आली नाही की बाबा कसं हे मला म्हटलं नाही. तर मम्माने तिची अवस्था बघितली, कसं चलबिचल होत्या का बाबांनी, तिची अवस्था बघितली आणि मम्मा पास झाली. आणि तसं बाबा काय पण काम सांगू दे, मम्मा नाही कधी म्हणायचे नाहीत ना, हा जी म्हणायचा. तर एकदा रॉयल फॅमिली बाबांना भेटायला आली होती आणि ते बाबांना भेटून झाल्यावर ती निघाली. तेव्हा बाबांनी मम्माला काय सांगितलं की जरा ह्यांच्यासाठी हलवा बनवून आण, टोली म्हणून. मग आता ते जर माणसं भेटून निघालेली होती, मग आता हलवा कसा कधी बनवायचा आणि त्यांना द्यायचं कधी. तर त्यांच्याबरोबर ज्या बहिणी होत्या त्या म्हणल्या, मम्मा कुठं ती निघालीत लोक, कशाला, बाबांनी सांगितलं असू दे मग तिला त्यांना हे करायला. तर मम्मा काय नाही म्हणे, आपण गेली, टोली बनवली, सगळं झालं. तरी सुद्धा ती बहीण सांगत आली, अगं ते गेटपर्यंत गेल्यात, नको राहू दे आता. परत काय सांगत आली की ती स्टँडवर पोचली सुद्धा आणि कुठं आता तुझा हलवा द्यायचा. खरं मम्मानं अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मम्मानं हलवा बनवला आणि बाबांना डबा घेऊन दिला आणि बाबांनी तो डबा एका कुमाराकडनं स्टँडवर पाठवला. अजून ती माणसं गाडी आलेली नव्हती, त्यामुळे त्यांना आपापच तो हलवा पोचला. म्हणजे हे जर मम्माला म्हणलं असते, राहू दे, ते ऐकलं असतं, तर मम्माच्या मनात शंका कधीच येत नव्हती. जे बाबा सांगतील ते हाच. पूर्ण ज्ञानावर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि बाबांनी सांगितलेल्या गोष्टीवर पण त्यांचा पूर्ण विश्वास होता. आणि बाबा काय, मम्मा म्हणायची, हर घडी अंतिम घडी, कुठलंही काम आत्ताच्या आत्ता करायचं, उद्यावर ढकलायचं नाही किंवा नंतर नाही. कधी माणसाचा श्वास शेवट होईल सांगता येत नाही. म्हणून मम्मा म्हणायची, नाही, हर घडी अंतिम घडी. मम्मा कधी आपल्या हातून चुका होऊन द्यायची नाही आणि झाली तर ती चूक परत होणार नाही याची काळजी घ्यायची.
आणि तसंच ते आपल्या यज्ञातल्या मुलांच्याकडून किंवा यज्ञवत्सांच्याकडून कधी मुलांनी अबूल बनावं, चुकाच होऊ नये त्यांच्या हातनं, ह्यासाठी ती काय करायची, प्रयत्न करायचे. प्रत्येक गोष्टीतनं मम्मा काय करायची, मुलांच्यावर लक्ष द्यायचे. आणि मम्मा काय करायची, ओमचा ध्वनी करायची. त्यात ही होती ती अगदी. आणि ओमच्या ध्वनी इतका प्रभावित असायचा की अनेक लोक त्या ओमच्या ध्वनीला प्रभावित झाले आणि कुटुंब ज्ञानामध्ये यायला लागले. आणि त्या ओमच्या ध्वनीमुळं काय व्हायला लागलं की अनेक बहिणी ट्रान्समध्ये जायला लागल्या, उठून डान्स करायच्या, रास खेळायच्या. म्हणजे हा पार्ट चालू झाला मम्माचा त्या ओमच्या ध्वनीतून. आणि असा प्रभावितपणे ओमचा ध्वनी केल्यामुळे काय झालं, अनेक लोक ह्या ज्ञानामध्ये यायला लागले त्यांच्याशी. तर अशा प्रकारे मम्मानं काय केलं, प्रत्येक गोष्टीत निश्चयानं आणि ह्यानं पाऊल टाकलं. म्हणजे कुठल्याही गोष्ट आणली नाही, आपलं मत चालवलं नाही. जे बाबांनी सांगितलं 1920 साली मम्मा ज्ञानामध्ये आली, 1937 साली, आणि त्यांनी शरीर सोडलं 1965 साली. इतक्या थोड्याशा कालावधीमध्ये 28 वर्षाच्या कालावधीमध्ये मम्मानं काय केलं, संपूर्ण त्याचा पाठ पक्का केला. संपूर्ण बनली, लक्ष्मी बनली. म्हणजे छोट्याशा कालावधीमध्ये सुद्धा. आणि त्यांना शरीर सोडायचं पण एक बाबांनीच नियोजन केल्यासारखं कारण घडलं की मम्माला कॅन्सरसारखा आजार झाला. अशी कठीण व्याधी झाली की त्याच्यावर औषधसुद्धा नव्हतं. मग अशा वेदना त्यांना सहन करायला लागायचे मम्माला. आणि अशा वेदना सहन करत असताना आपल्यासारखं माणूस कसं करते, परंतु मम्मानं दुःखाची छटासुद्धा आपल्या चेहऱ्यावर येऊन दिली नाही, अजिबात छटा येऊन दिली नाही. भले कोण भेटायला यायचे मम्माला अशा अवस्थेत सुद्धा, मम्मा म्हणून जायची ना हे म्हणून, तरी मम्मा ते दुःख बाजूला सारायचे, दाखवून द्यायचे नाही. आणि हसतमुखानं त्यांना ज्ञान सांगणं किंवा हे करणं, भेटणं, सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे सहनशीलतेचा पाठ तिनं पक्का केला. कितीही वेदना होऊ देत, काय पण होऊ दे, सगळं सहन करायचं आणि मुलांच्या पुढे हसतमुखानं पुढं जायचं. अशा सगळे काय तर तिच्यामध्ये गुण होते. एक प्रकारची गुणांची खाणच तिच्यामध्ये होती. हर्षितमुक्ता होती, सहनशीलता होती, गंभीरता होती, अंतर्मुक्ता होती. सगळ्या गुणांची ती जणू काय खाण होती. अनेक सुगंधित फुलाचा जसा गुलदस्ता असतो तसा अनेक सुगंधित गुणांचा गुलदस्ता म्हणजे मम्मा होती. प्रतिमूर्तीच होती मम्मा असं. तर अशा प्रकारे मम्मानं काय केलं, तिचं कार्य थोड्याशा कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारे वठवलं. ओम शांती. तो भट्टीला बहिणजीने सगळ्यांना उठवून बसवलं, विमानानं जायचं, विमानाने यायचं. आणि त्यामुळं सगळी तयार झाली बाबांना भेटायला जायला. म्हणजे 45 लोक होतो आम्ही सगळे. एवढी सगळी तयार झाली, बहिणीने व्यवस्थित नेलं. सगळ्यातनं बाबाने पण बहिणजीला मदत केली. सगळ्यांना विमानाने यायचं, जाताना रेल्वेने गेलतो आम्ही, येताना यायचं होतं विमानात. पण जरा हे झालं, जरा त्रास झाला. पण बाबाने अगदी सुरीशे काटा तसं व्यवस्थित बाहेर काढलं बच्चांना. तिथं आमची भट्टी पण चांगली झाली, चांगले क्लास झाले. आणि आनंद सरोवरमध्ये भट्टी होती, त्यामुळं मानसरोवरमध्ये भट्टी होती. त्यामुळं की नाही बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. काय नव्हतंच व्हायचं, शेतीच होती. त्यामुळे माताला कुठं बाहेर जाता झालं नाही, मार्केट नाही, काय नाही. आणि ह्या इमारतीतनं उठायचं, त्या इमारतीत जायचं, दोनच इमारत. त्यामुळं काय माताला इकडं तिकडं जाताच येत नव्हतं. उठायचं, योगाला जायचं, क्लासला जायचं, भोजन करायचं, हेच चालू होतं. त्यामुळे आमची भट्टी खूप छान झाली. क्लासेस पण सगळे चांगले झाले. आणि तिथल्या तिथं असल्यामुळं बुद्धी बाहेर कुठं गेलीच नाही. इथं कसं ती निघाली मार्केटला की आपण पण लगेच त्यांच्याबरोबर जायचं, असं होत होतं ना. बुद्धी जरा बाहेर हे होत होती. पण तो ह्या कॅपेला आम्हाला तसा बहिणीने ती तिकडं ठेवल्यामुळे तो फायदा झाला. म्हणजे आपापच आम्ही त्यात गुंतलं गेलो. आणि सगळं तिथल्या तिथं असल्यामुळं चुकलं नाही, काय कुठली गोष्ट चुकली नाही. असं झालं, छान झाली भट्टी. ओम शांती. बसलो आम्ही सगळे, खुशीत होती. आणि तेवढ्याच फोटो काढले, सगळं चाललंय आमचं. तेवढ्यात तिकडे धमाका सुरू झाला, दुसरं विमानच कोसळलं. आवाज त्या ड्रायव्हरला आवाज आला, तेव्हा ड्रायव्हर थांबला असतो. आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही त्या नादातच विमानात बसून फोटोच काढण्या नादात. आणि मग ते विमान थांबवलं आणि सगळ्यांना उतरवलं. तर म्हणाले काय तर प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे आत्ताच विमान रहित झाले.
रद्द झाली. मग उतरलो सगळे. झाली. माता म्हणाले आम्ही विमानात जायचं म्हणून आलेलं. बाबा नुसतंच बसवलं आम्हाला. फोटो तेवढं काढले, बसवलं, झालं. पुढं काय नाही. मग झालं आणि आधी येऊन बसलो आम्ही. मग आता हे सगळ्यांचं चाललं की काय गाडी मागवायची, कसं जायचं, काय जायचं आता पुढं पुण्यापर्यंत जायला पाहिजे. मग चाललं तेवढ्यात ते काय झालं, मातांची इच्छा बघा सगळ्यांच्या पूर्ण कशा केल्या बाबांनी. 4 वाजता का 3 वाजता त्यांनी पुकारलं की विमान आता जाणार आहे म्हणून, सोडणार आहे. 5 वाजता विमान सोडणार आहे म्हणून सांगितलं. मग सगळ्या माता म्हणजे बघा बाबाने आपली इच्छा पूर्ण केली, बाबाने आपली इच्छा पूर्ण केली. झालं सगळे आम्ही विमानानं कुठं आलो, पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर काय निसर्गानं आमची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. असला धो धो पाऊस, इकडनं वारं आणि पाऊस पण तेवढाच आणि वारा पण तितका. कसं तरी आम्हाला स्टँडला तर जायला पाहिजे, गाडीनं बसून यायचं. मग रिक्षात बहिणी येतील तसं सगळ्यांना रिक्षात बसवत होत्या. 4 जावा म्हटल्या. जसं गाडी मिळेल तसं तुम्ही पुढे जावा. कारण 45 लोकांना एस टी तर मिळायला पाहिजे. रात्री 10ची वेळ, 9ची वेळ. 9 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आमची. मग आम्ही आलो तसल्या पावसात. रिक्षात 4 जण बसलेलं, त्यामुळे इकडनं पाऊस, बॅगा भिजल्या, आम्ही पण भिजलो. तसंच पुण्यात स्टेशनला गेलो आम्ही, स्टँडला. आणि स्टँडला गेलो स्वारगेटला. मग तिथनं ते आमचं स्टँड पण तासगावचं डेपोचं पाठीमागं. आणि काय झालेलं, पाऊस असल्यामुळे लोकांनी कुटुंबाला गाड्या लावलेल्या त्या ड्रायव्हरनी. आडव्या तिडव्या गाड्या लावलेल्यामुळं आणि पाऊस पडल्यामुळं ते हे पण दिसेना, बोर्ड पण दिसेना, काय समजेना. पाणी तर एवढं आणि बॅगा आमच्या ओझ्या एवढ्या. ती ओझं घेऊन चालायचं आणि कुठे सगळी फजिती झालं. कसं तरी बसलो. मग कोण 10:30च्या गाडीनं आलं, कोण 11:30च्या आलं. शेवटी राहिलेल्या लोकांना बहिणजीने 12:30 वाजता सगळ्यांना घेऊन सुखरूप आम्ही पहाटे 5च्या दरम्यान 4च्या दरम्यान येऊन बसलो. बाबांनी आम्हाला सुखरूप आणून असे एक अनुभव येतात.